मॉर्निंग नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण ए फॉर अंजली आणि आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुमचे YouTube चॅनल असेल तर YouTube चॅनलवरती वॉच टाइम, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कसे वाढवायचे यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ ॲप असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तो तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरमध्ये जाऊन YT स्टुडिओ ॲप डाउनलोड करून घ्या. सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या YT स्टुडिओ ॲपमध्ये जा. ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा YouTube चॅनलचा लोगो आणि YouTube चॅनलचं नाव दिसेल. त्यामध्ये खाली तुम्ही आता लेटेस्टमध्ये कोणते कंटेंट पब्लिश केलेले आहे त्याविषयी माहिती दिसेल. तुम्ही उजव्या बाजूला बघा, इथे छोटासा लोगो दिसेल. या लोगोवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये परत तुम्ही उजव्या साईडला बघा, तुम्हाला एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल. त्या पेन्सिलच्या आयकॉनमध्ये जा. त्यानंतर तिथे खाली बघा तुम्हाला होम टॅब दिसेल. होम टॅबला जा. होम टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये 2 टॅब दिसतील. एक होम टॅब आणि एक होम लेआउट फॉर यू असे 2 टॅब दिसतील. त्या दोन्ही टॅबला तुम्ही ऑन करा. ऑन केल्यानंतर खाली बघा तुम्हाला मोर सेटिंग दिसेल. मोर सेटिंगमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर यू सेटिंग असा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये कंटेंट टाइप, व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम, ऑल कंटेंट आणि रिसेंट कंटेंट ओन्ली असं दिसेल. त्यामध्ये तुम्ही कंटेंट टाइपमध्ये व्हिडिओ, शॉर्ट आणि लाईव्ह स्ट्रीम असे तीनही ऑप्शन ऑन करा. जर तुमच्या YouTube चॅनलला तुम्ही फक्त शॉर्ट करत असाल किंवा फक्त लॉंग व्हिडिओ करत असाल किंवा फक्त लाईव्ह स्ट्रीम करत असाल तरीही तुम्ही कंटेंट टाइपमध्ये हे तीनही ऑप्शन ऑन करा. व्हिडिओ, शॉर्ट आणि लाईव्ह स्ट्रीम. त्यानंतर खाली तुम्ही बघा रिसेन्सी, तिथे ऑल कंटेंट, रिकमेंडेड आणि रिसेंट कंटेंट ओनली असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्ही ऑल कंटेंट रिकमेंडेड यावर क्लिक करा. त्यानंतर खाली पहा, तिथे सेव्ह हे बटन दिसेल. सेव्ह या बटनवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं हे सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बॅकला जा. बॅकला गेल्यानंतर सेटिंग असा ऑप्शन दिसेल. या सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा. सेटिंग ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे सर्वात आधी अकाउंट, चॅनल, कंटेंट आणि कम्युनिटी असे तुम्हाला ऑप्शन दिसतील. या ऑप्शनमध्ये तुम्ही पुश नोटिफिकेशन, अकाउंट मधलं पुश नोटिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कमेंट्समध्ये असे 5 ऑप्शन दिसतील जे तुमच्या YouTube चॅनलला ऑफ असतील, म्हणजे तुमच्या YT स्टुडिओ ॲपमध्ये ऑफ असतील. त्या 5ही कमेंटला सर्वात आधी ऑन करा. इथेच तुमचं महत्त्वाचं ऑप्शन ऑन करणे गरजेचं असते, कारण हे ऑन असेल तर तुमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला आणि वॉच टाइम वाढवायला खूप मदत करते. त्यासाठी हे पुश नोटिफिकेशन मधले 5ही ऑप्शन ऑन करा. त्यानंतर इथे क्लोज या बटनवर क्लिक करा. मग खाली बघा तुम्हाला चॅनलमध्ये ऑडियन्स दिसेल. जर तुमचं चॅनल हे किड्ससाठी नसेल तर तिथे नो मेड फॉर किड्स असं दिसेल. म्हणजे ऑडियन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे 3 ऑप्शन दिसतील. येस, मी किड्ससाठी व्हिडिओज किंवा कंटेंट तयार करत नाही, म्हणून मी नो या ऑप्शनवर क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला बघू शकता, तुम्ही कंट्री या रेसिडेन्स वर क्लिक केल्यानंतर इथे इंडियाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परमिशन, जर तुमचं YouTube चॅनल कोणी दुसरं हँडल करत असेल तर तुम्हाला या परमिशन थ्रू परमिशन द्यायची आहे. त्यानंतर खाली बघा कंटेंटमध्ये क्लिप्स हा ऑप्शन दिसेल. क्लिप्स या ऑप्शनला सुद्धा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघा कम्युनिटीमध्ये कंटेंट कंट्रोल असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे 5 ऑप्शन दिसतील, ज्यापैकी तुम्हाला महत्त्वाचे ऑप्शन म्हणजेच वरचे 2, जसं कमेंट्स ऑन न्यू अपलोड, त्याच्यात तुम्ही क्लिक करा. तर तुम्हाला इथे दिसेल कमेंट मॉडरेशन. त्यावर तुम्ही बेसिक या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर याला क्लोज करा. मग लाईव्ह चॅट मॉडरेशन मध्ये बघा, तिथे सुद्धा बेसिक या ऑप्शनला क्लिक करा. परत तुम्ही व्ह्यूवर पोस्ट मध्ये जा. व्ह्यूवर पोस्ट मध्ये तुम्हाला ऑन या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पोस्ट मॉडरेशन, हू कॅन पोस्ट, मिनिमम सबस्क्रिप्शन टाइम असे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट मॉडरेशन म्हणजे बेसिक हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर हू कॅन पोस्ट मध्ये म्हणजे तुम्हाला कोण पोस्ट करू शकते, तर तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना क्लिक करायचं आहे. आणि इथे मिनिमम सबस्क्रिप्शन टाइम, तर सबस्क्रिप्शन टाइम काय आहे, तर तुम्ही 1 डे पण करू शकता किंवा 1 वीक पण करू शकता. इथे मी 1 डे करते. त्यानंतर याला क्लोज करा. बॅक जा. मग परत तुम्ही खाली बघू शकता अर्न आहे. अर्न आपोआप तिथे करन्सीमध्ये, म्हणजे आपण इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तिथे INR इंडियन रुपीज आपोआप येईल. त्यानंतर तुम्ही इथे खाली बघा 5 ऑप्शन आहेत, डॅशबोर्ड, कंटेंट अनालिसिस आणि कम्युनिटी. यापैकी तुम्ही कम्युनिटी या टॅबवर, या बटनवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील बघा. यासाठी तुम्ही डाव्या बाजूला बघा, तुम्हाला असे 2 लाईन आणि त्यात छोटेसे गोल असे दिसतील, तर त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल्टर्सचे असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी पहिला कमेंट टाइप फिल्टर आहे तर पब्लिश राहू द्या. त्यानंतर शॉर्ट बाय मध्ये न्यूएस्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन जे कमेंट्स करतील ते तुम्हाला आधी दिसेल. त्यानंतर इथे खाली बघा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे रिस्पॉन्स स्टेटस. तर रिस्पॉन्स स्टेटसमध्ये तुम्ही तुमच्याकडे अनरिस्पॉन्डेड असं क्लिक केलेलं असेल तर इथे तुम्ही रिस्पॉन्डेड या बटनवर क्लिक करा, हे ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर कंटेंट टाईपमध्ये बघा तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल हे शॉर्ट असेल, व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह असेल किंवा नुसतं पोस्ट करण्यासाठी असेल तर तुम्ही बघा तिथे तुमच्या कुठल्याही 1 किंवा 2 याच्यावर क्लिक केलेलं असेल. पण इथे कंटेंट टाईपमध्ये तुम्हाला व्हिडिओ, शॉर्ट, माय पोस्ट आणि व्ह्यूअर पोस्ट या चारही ऑप्शनवर क्लिक करून ठेवायचं, म्हणजे चारही ऑप्शन ऑन करून ठेवायचे आहेत. माझ्या ह्याच्यात मी चारही ऑप्शन ऑन केलेले आहेत. त्यानंतर कीवर्ड्समध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब वाढवायचं आहे की तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा आहे, हे इथे तुम्ही कीवर्ड्स टाका. आता जसं मला सबस्क्रायबर पाहिजे आहे, मी इथे सबस्क्रायबर लिहील. त्यानंतर खाली बघा पब्लिक सबस्क्रायबर या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर जर तुमचे इथे सबस्क्रायबर काउंट बघा, तर तिथे जर तुमचे सबस्क्रायबर हे 100च्या आतमध्ये असतील तर तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला 100 पर्यंत वाढवायचे आहेत, या ऑप्शनवर क्लिक करा. पण जर तुमचे सबस्क्रायबर हे 100च्या वरती परंतु 1000च्या खाली असतील तर तुम्ही 1K या ऑप्शनवर क्लिक करा. आणि नंतर तुम्ही बघा खाली तुम्हाला अप्लाय असं बटन दिसेल, या अप्लाय बटनवर क्लिक करा. किती फिल्टर लावलेले आहे ते दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बॅकला जा आणि तुमची सेटिंग झाली. अशी सेटिंग करता बरोबरच तुम्ही बघू शकता की तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला वाढलेले दिसतील. तुमचे व्ह्यूज वाढणार, तुमचे वॉच टाईम वाढणार आणि तुमचे सबस्क्राईब वाढणार. तर YouTube चॅनलची अशी सेटिंग करून घ्या. थँक यू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक यू.